पहिला चेंडू पाहतो आपण स्क्वेअर चेंडू टाकला तिथे गोलंदाज हेमंत याने एक अवांतर धाव जोडली जाईल धावपलकावर. अवांतर धाव संख्येनिशी धावसंख्येला प्रारंभ झालेला आहे. चांगला फटका आहे खोदून काढलेला आहे चेंडूला व्ही शेप मध्ये. चेंडू येते लॉंग ऑन सीमारेषेवर. क्षेत्ररक्षक दक्ष आहे. चेंडूला उचलणार फेकणार तोपर्यंत अवधी होता बॅटरकडे. एक धाव कंप्लीट करण्याचा. सिंगलच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकताना स्कोर बोर्डवर 2 धावा. हेमंत चेंडू मात्र पाहतो आपण फक्त हलक्या हाताने खेळलेले ऑन साइडला. एक धाव पूर्ण केलेली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जात नाही. फक्त एकच मिळेल. सिंगलच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकताना स्कोर बोर्डवर 3 धावा. सामना रिचा स्मृती पायगाव आणि दोस्ती स्पोर्ट्स कांबे या 2 संघांमध्ये. खूप खूप धन्यवाद जिवंत पाटील. वळूया मैदानाकडे. ज्या मैदानामध्ये अजून एक मोठा सामना प्रेक्षकांच्या भेटीला. दुपारचं सत्र इथे मात्र खोलवर टप्प्यात चेंडू खोदून काढला जातोय. ऑन साइडला चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. एकाच ॲक्शन मध्ये चेंडू फेकला देखील गेला. मात्र एक धाव घेण्यापासून रोखलं गेलं नाहीये. फलंदाज धनंजय याला खूप चांगला फटका पाहायला मिळाला. त्याहून चांगली फिल्डिंग देखील पाहायला मिळाली. पहिलं षटक मानगस्त मॅन्डेटरी पॉवर प्लेचं हेमंत हाताळतोय. ते मात्र पुढे सोसावत स्वतःला जागा बनवत फटका मारण्याचा प्रयत्न केला गेला होता. परंतु बॅट आणि बॉलची जुळणी इथे मात्र पाहायला मिळत नाही. चेंडू एका टप्प्यामध्ये यष्टी रक्षकाच्या हातामध्ये विसावला गेला. होईल इथे फलंदाज चेंडू डॉट. इथे मात्र हलक्या हाताने चेंडूला फक्त दिशा देण्याचं काम केलं जातं. बॅट आणि बॉल व्यवस्थित जुळताना पाहायला मिळत नाही. अलोमेशन प्रॉपर टायमिंग नाहीये. स्वतः गोलंदाज हेमंत त्या चेंडूवरती विसावला जातोय. मिळेल पुन्हा एकदा एकच धाव. एका धावेने धावफलक पुढे सरकलं जाऊन पोहोचलं धावफलकावरती 5 धावा. चालू असलेले मॅच कांबे वर्सेस पायगाव. इथे मात्र ब्लॉक हॉल चेंडू होता. खोदून काढायचं होतं. चेंडू निघून चाललाय कव्हर क्षेत्रामध्ये. एक धाव इथे झाली. दुसरीचा प्रयत्न केला जातोय. थोडासा फंबल पाहायला मिळालं. प्रशांत दिदे होता. खराब फिल्डिंगचा नजर आता मात्र पाहायला मिळाला. जिथे एक धाव होती तिथे 2 धावा खर्च केल्या गेल्या. धन्यवाद. तर इथे शुभ आगमन झालेल्या पहिल्या दिवसाचे भोजनदाते रोहित गणेश पाटील आपलं खूप खूप हार्दिक स्वागत. तसेच दत्ता चौधरी साहेब आपलं देखील खूप खूप हार्दिक स्वागत. त्यांना विनंती करतोय आपण कुठं प्रेक्षकांमध्ये असाल तर व्यासपीठावर येऊन स्थान बनवायचं आहे. आज 27वा हॅपी ॲनिव्हर्सरी पाहतो आपण. आणि पटेल सरांचा पाहू शकता त्यांना ऑन स्क्रीन तुम्ही. तुम जियो हजारो साल साल के दिन हो 50,000. निश्चितच आज त्यांची 27वी हॅपी ॲनिव्हर्सरी. पुन्हा एकदा तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा या स्पर्धेच्या माध्यमातून. यस डेफिनेटली पाहू शकता आमचे मेन पंच जे एस्टेनच्या अगदी जवळ उभे आहेत. त्यांचं आज ॲनिव्हर्सरी आहे. त्यांना आपण स्पर्धेच्या माध्यमातून शुभेच्छा देऊया. चला वळूया मॅचकडे. आता मात्र प्रमोदच्या षटकाचा विचार केला तर पूर्णपणे विखुरलेलं क्षेत्ररक्षण मैदानामध्ये पाहायला मिळतोय. दूरवर पसरलेलं हे आपल्याला क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. पूर्णपणे डीपमध्ये आता मात्र क्षेत्ररक्षण आहे. मोहित भरत भोईर माझे उपसरपंच आजचे भोजनदाते त्यांचं मी खूप खूप हार्दिक स्वागत करतोय. मोहित भरत पाटील आपलं हार्दिक स्वागत या स्पर्धेमध्ये. थँक्यू सो मच. मनापासून आभार जेवणाची सुविधा केल्याबद्दल. वळूया मॅचकडे. 20 मिनिटाचा अवधी असेल. 20 मिनिटांमध्ये तुम्हाला 4 षटकं पूर्ण देखील करायची आहेत. याची देखील नोंद असू द्या. दोन्ही संघाचे संघनायक. इथे मात्र फटका उडवला जातोय. इथे टायमिंग झालंय का? चेंडू निघून चाललाय ऑन साइडला. चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. पायगाव स्पोर्ट्सला लागणारा पहिला धक्का. संतोष बॅक टू पॉवरलेन. फार चांगली गोलंदाजी आतापर्यंत प्रमोदची पाहायला मिळाली.
अगदी चेंडूची हाताळणी पाहिली तर अगदी योग्य लाईन त्याच्या माध्यमातून आली. चेंडूवरती फिंगर रोल केला गेला. चेंडूची गती मात्र थोडीशी कमी केली गेली. फलंदाजाच्या ॲक्शनला पारखून मात्र चेंडू हाताळला होता. गडी बाद, फलंदाज पहिला बाद. ते मात्र आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला. यष्टीरक्षक चतुर आहे, मात्र सेफ लाइनिंग बाल मिळाली. बॅटमध्ये जर विचार केला थोडं मी म्हणेन कुठेतरी एक दीर्घ श्वास फलंदाज सचिन याने देखील घेतला. असं वाटलं होतं एका क्षणी की यष्ट्यांच्या मागं वेध घेतोय की काय. चांगली यष्टीरक्षण महेशच्या माध्यमातून पाहायला मिळाले. सातत्याने आपल्या कांबे संघासाठी भरपूर वर्षे झाली आज मी या खेळाडूला यष्टीच्या मागे पाहतोय. अजून त्याच प्रकारचं यष्टीरक्षण सातत्य टिकून आहे. महेश रापटे, कौतुक करावं तेवढं कमी आहे, कारण याच गावातनं मी देखील बिलॉंग करतो, त्यामुळे प्रत्येकाचा खेळ मला चांगलं माहिती आहे. दुसरं षटक मार्गस्थ, धावा, धावपळकाव 7. MS धोनीचा जर्सी नंबर आता मात्र मैदानात पाहायला मिळतोय. इथे उंच पटका पाहायला मिळतोय. झेलची संधी असेल, महेश झेल खाली आहे. थोडासा फंबळ पाहायला मिळालं, झेल धरतीला दान झालं आणि मात्र अजून एक जीवनदान सचिन याला मिळतोय. कुठेतरी मी म्हणेन महागात पडू शकतो, कारण सचिन सारखा एक खंबीर फलंदाज याच्या स्मृती संघाचा जोपर्यंत या धावपट्टीवरती राहील तोपर्यंत खतऱ्याची घंटाही मात्र वाजतीच राहील. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला जातोय, मात्र चेंडू सरळ निघून चाललाय. पॉईंट क्षेत्रामध्ये रमेश तिथे आहे, चुकी पाहायला मिळणार नाहीये. एकाच हातामध्ये चेंडूची पकड पाहायला मिळाली. फेकी देखील गेली. यस, बॅटला चेंडू क्रच झाला होता. धावफलक 9. धावफलकावर पाहायला मिळतात. दुसरे षटक मार्गस्थ. इथे मात्र पुढे सरसावत एक्स्ट्रा कव्हर रिझल्टमध्ये चेंडू पाठवला जातो. एकदा इथे पूर्ण केली जाते. प्रशांत तिथे आहेत. पुन्हा एकदा थोडासा प्रशांतकडनं फंबळ पाहायला मिळालं आणि मात्र जिथे एक धाव होती तिथे मात्र एका धावेला 2 धावेमध्ये कन्वर्ट केलं गेलं. सिंगल डबल का होईना पण क्रिकेटची लाईफलाईन इथे मात्र वापरली जाते. पायगाव संघ त्यांना देखील माहिती आहे फटके लागत नाहीये, सिंगल डबलचा आसरा घ्यावा लागेल. मात्र आडव्या बॅटने पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न केला जातो. इथे मात्र बॅट आणि बॉलचा प्रॉपर टायमिंग नाहीये. पंचांचा कौल आमच्याकडे पोचला जातो. एक्स्ट्रा स्वरूपामध्ये ही एक धाव जोडली जाईल. धावफलकावरती 12. युवराज सिंग टीम इंडियाचा एक अष्टपैलू खेळाडू, त्याचा जर्सी नंबर आता मात्र मैदानात पाहायला मिळतोय 12. तो एंड ऑफ द सेकंड ओव्हर. 2 षटकाचा खेळ संपला. खरं तर कौतुक करावं लागेल या दोन्ही गोलंदाज. खरं तर पहिलं षटक हाताळलं होतं हेमंत याने 7 धावा खर्च केल्या. त्यानंतर प्रमोदाला 5 धावा खर्च केला. एक गडी नक्कीच मिळाला दोस्ती संघाला रनआउटच्या रूपामध्ये. परंतु जर आपण थोडासा विचार केला रिचार्ज स्मृती पायगाव संघाचा, तर ज्या फटक्याकरता हा संघ ओळखला जातो, स्फोटक मादक हा संघ देखील आहे, फायटर संघ आहे, मात्र आज कुठेतरी मैदानामध्ये तो संघ आपल्याला पाहायला मिळत नाहीये. त्याचं कारण एकच आहे राजू दत्ता, की अचूक टप्प्याची गोलंदाजी ही कांबे संघाची आपल्याला पाहायला मिळते. व्हॉट अ बॉलिंग. आता मात्र तिसरं षटक हाताळण्याकरता स्वतः कर्णधार अमोल पायकर मैदानामध्ये पाहायला मिळेल. एक जालुई गोलंदाज म्हणून त्याचे बघितलं जातं. एकाच ॲक्शनमध्ये 2 टन या खेळाडूकडे देखील आहेत. थोडासा धावगतीमध्ये चुकी पाहायला मिळाली. इथं मात्र पुन्हा एकदा कुठेतरी मी म्हणेन भरपूर दूरवरून चेंडूवरती फोर्स करण्याचा प्रयत्न गेलं होतं. बॅट आणि बॉलची जुळणी इथे मात्र व्यवस्थित पाहायला मिळत नाही. शॉर्ट लेग गलीमध्ये महेश तिथे आहे. चांगली फिल्डिंग महेशची देखील पाहायला मिळाली. मिळेल फक्त एकच धाव. एका धावेने पुन्हा एकदा धावपळक पुढे सरकलं, जाऊन पोचलं 13 धावेंवरती. इथे मात्र भरपूर दूरवरून चेंडूला खेचून काढलं गेलं ऑन साईडला. फिल्डर तिथे आहेत दक्ष. एक धाव इथे नक्की मिळेल. दुसरीचा प्रयत्न केला जातोय आणि मात्र चांगली रनिंग बिटवीन द विकेट इथे देखील पाहायला मिळाली. दोघांमध्ये तालमेल, दोघांमधला संभाषण हा मात्र फार चांगले पाहायला मिळाला. येस नो वेटचं सूत्र इथे मात्र दोघांमध्ये पाहायला मिळालं. चांगली रनिंग बिटवीन द विकेट्स.
इथे मात्र स्लॉप स्टेपच्या अंदामध्ये चेंडूला टर्न केला जातो. चेंडू वेगाने गोळीच्या सहाऱ्याने सरळ निघून चाललाय फाईनल क्षेत्रामध्ये. तेवढी चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. 2 धावा इथे देखील जोडल्या जातील. जेवढा चांगला चेंडू होता राजू दादा तेवढा सुंदर शॉट देखील होता. त्यानंतर तेवढी सुंदर अप्रतिम फिल्डिंग देखील पाहायला मिळाली. तिन्ही फॉर्मॅट एका चेंडू पाहायला मिळाला. दरम्यान दत्त चौधरी साहेबांचं आगमन झाले. वेलकम साहेब, आपलं देखील स्वागत आहे बाळ्यामामा चषक 2023 मध्ये. कालचे भोजनदाते आमचे. इथे मात्र अडव्या बॅटने चेंडूला टर्न केला जातोय ऑन साईडला. एक धाव इथे नक्की मिळेल. प्रमोद आहे, चुकी होणार नाहीये. एका धावेवरती समाधान मानावं लागेल. खराब फेकी नक्कीच पाहायला मिळाली. धावफलकावरती 18 धावा पाहायला मिळतात. टीम इंडियाचा चॉकलेट बॉय, एक मिडल ऑर्डरचा क्लास प्लेअर विराट कोहलीचा 10 नंबर तानाजी शंकर भोईर वळगावचे सरपंच यांचं आगमन झालं. वेलकम साहेब, आपलं देखील स्वागत आहे बाळ्यामामा चषक 2023 मध्ये. इथे मात्र चेंडू उडवलाय. टायमिंग इथे प्रॉपर झालंय का? चेंडू जाईल आउट ऑफ द पार्क. षटकार. राजू दादा, मी मागाशी म्हणालो होतो जी सचिनची झेल सोडलेली आहे ती कुठेतरी महागात पडू शकते. इथे मात्र अजून एक मोठा प्रहार. चेंडू जाईल सीमा पार. बिग 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 षटकार. फलंदाज सचिन पाहायला मिळतो. मी मगाशी देखील उल्लेख केला होता की ज्या प्रकारची सचिनचा झेल सोडलेला आहे कधीतरी महागात पडू शकतं. आणि मात्र प्रात्यक्षिक उदाहरण आता मात्र मैदानात पाहायला मिळतात. 2 चेंडूवरती 2 षटकार लगावले. जयवंत पाटील, आपण कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधावा. आमचे साथी कॉमेंटेटर्स जयवंत पाटील. इथे मात्र पूर्णपणे स्वतःची छाप आता सोडताना मात्र पाय संघ पाहायला मिळते. मगाशी मी उल्लेख देखील केला होता की मोठे फटके मारण्याकरता हा संघ जाणला जातो. एक फायटर संघ आहे, सहजासहजी हार मारणार नाही. आणि मात्र सचिनने तर या षटकामध्ये उत्तर दिलं की का आमचा संघ टॉपमध्ये नेहमी असतं. अडव्या बॅटने चेंडू उडवलाय ऑन साइडला. क्षेत्ररक्षक आहे महेश, चुकी होणार नाहीये. गडीबाद फलंदाज धनंजय बॅट. चषक 2023 मध्ये आपण पाहतात मास्टर 40 स्पर्धा. वेलकम आलेल्या पाहुण्यांचे मनापासून स्वागत स्वागत स्वागत. धावफलकावरती आपल्याला 30 धावा पाहायला मिळतात. 4थं षटक मार्कसचं अंतिम षटक गोलंदाज निलेश आता मात्र पाहायला मिळतोय. इथे मात्र चेंडूची हाताळणी फार चांगली पाहायला मिळाली. चेंडूची लाईन आणि लेंथ अचूक पाहायला मिळाली. लाईक बाईकच्या स्वरूपात एक्स्ट्रा धाव जोडली जाईल. थोडंसं शांत ठेवण्याचं काम आता मात्र गोलंदाज निलेश करत आहे. निलेशला देखील ठाऊक आहे की आता जर कमबॅक केलं नाही तर माझा संघ अडचणीमध्ये येऊ शकतो. चांगला लाईनवरती मला हाताळणी करावी लागेल. इथे मात्र जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न केला होता. ब्लँक शॉट ज्याला क्रिकेटचं म्हटलं जातं तो इथे पाहायला मिळाला. थोडीशी बॅटची कडा लागल्यानंतर चेंडू जाऊन विसावला गेला 4थ्या गलीमध्ये. चांगली फिल्डिंग तिथे अमोल पाहायला मिळाली. एक धाव इथे घेतली गेली. एका धावेने धावफटक पाहिलं तर 32 धावा धावफलकावर लागल्या गेल्या. डावाची पहिली सुरुवात आपल्याला पाहायला मिळते. इथे मात्र पुन्हा एकदा चॉपचा फटका मारण्याचा प्रयत्न. इथे देखील टायमिंग व्यवस्थित नाहीये. बॅटच्या स्टिकरला चेंडू घसल्यानंतर स्वतः कांबे संघाचा कर्णधार अमोल तिथे होता. फिल्डिंग चांगली पाहायला मिळाली. आत्ताच व्यासपीठावर शुभागमन झाले माजी सरपंच ग्रामपंचायत वल आणि शेलू माता वल 40+ संघातील एक उत्कृष्ट क्रिकेटपटू आहेत.
तानाजी भोईर साहेबांचं खूप खूप हार्दिक हार्दिक स्वागत. इथे मात्र चेंडू उडवलाय मिडल ऑफ द बॅट, चेंडू थांबणार नाही. बिग 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 षटकार. ये तो महंगा पड़ गया कैच. मैंने अभी अभी कहा था जब तक सचिन रहेंगे तब तक खतरे की घंटी तो बजती रहेगी. आणि मात्र काय प्रहार पाहायला मिळतोय. जसा चेंडू होतोय तसा मोहर लागली जाते 6 धावांची. वाडा बॅटिंग. इथे मात्र कमबॅक पाहायला मिळालं. पंचांकडे दाद मागितली गेली. विश्वास भरपूर होता, आत्मविश्वास मात्र कमी होता. धावफलकावरती 39. एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर. पहिल्या डावाचा खेळ संपला. 4 षटके टाकून झाली. तत्पूर्वी आपण वळूया स्वागत समारंभाकडे. धन्यवाद. तत्पूर्वी काही लहान मुलं स्टेजवर जी आहेत त्यांना विनंती करतो आपण व्यासपीठ खाली करायचं आहे. मान्यवरांचा निश्चितच स्वागत आणि सन्मान केले. यानंतर दुसऱ्या फेरीतील अजून एक सामना प्रेक्षकांना बघायला मिळेल. 2 दिग्गज संघांमध्ये केवनी स्पोर्ट्स केवनी आणि RC पाटील फाउंडेशन हायवे दिवे. आपण नाणेफेक करण्यासाठी टॉस बॉक्स मध्ये हजर राहायचं आहे. तत्पूर्वी स्वागत आणि सन्मान केला जाईल. माजी सरपंच ग्रामपंचायत वल शेलूमाता वल 40+ संघातील एक उत्कृष्ट क्रिकेटपटू तानाजी भोईर साहेबांचा स्वागत आणि सन्मान करण्याची विनंती असेल. मी संभाजी पाटील यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते त्यांना सन्मानित करावं. स्वागताचा स्वीकार करावा. सर्वप्रथम आपण रोहित गणेश पाटील जे पहिल्या दिवसाचे भोजनदाते होते. रोहित गणेश टायगर पाटील यस त्यांना सन्मानित केलं जाईल. पहिल्या दिवसाचे ते भोजनदाते होते. त्यांना या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित केलं जात आहे. त्यानंतर दुसऱ्या दिवसाचे जे भोजनदाते होते सरवली गावचे उद्योजक उद्योगपती दत्ता चौधरी साहेबांना देखील या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित केलं जाईल. दत्ता चौधरी साहेब आमच्या स्वागताचा आपण स्वीकार करावा. अतिशय पुण्याचं काम अन्नदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे आणि दत्ता चौधरी साहेबांकडून काल या स्पर्धेसाठी उत्तम आणि स्वादिष्ट जेवणाची सोय करण्यात आली होती. खरं तर त्यांचं मी खूप खूप आभार व्यक्त करतोय. फलंदाज पाठवायचे आहेत दोस्ती संघ. आपण आपले फलंदाज पाठवायचे आहेत. फील्ड सर्च झालेली आहे. त्यानंतर स्वागत आणि सन्मान केला जाईल. जरीमरी आलिमगर मास्टर 40+ संघातील एक उत्कृष्ट क्रिकेटपटू KP कैलास पाटील यांना देखील सन्मानित केलं जात आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. कैलास पाटील आमच्या स्वागताचा आपण स्वीकार करावा.
केपी कैलास पाटील यांना सन्मानित केलं जात आहे. चला वळूया मॅचकडे. सलामीची जोडी धावपट्टीवर दाखल झालेली आहे. एका बाजूला महेश आहे, एका बाजूला हेमंत आहे. तब्बल वेलकम जगदीश भोईर आणि संदेश भोईर, आपले देखील खूप खूप हार्दिक हार्दिक स्वागत बाळेओमा चषक 2023 या स्पर्धेमध्ये. इथे मात्र 40 धावांचा पाठलाग करताना दोस्ती संघ सेकंड इनिंग मध्ये फलंदाजी करताना पाहायला मिळेल. इथे मात्र पुढे सरसावत चांगले विकेट किपिंग पाहायला मिळाली. पहिला धक्का दोस्ती का मेला. स्वागत आणि सन्मान केला जाईल व्यासपीठावर ॲडव्होकेट गिरीश पाटील जे सचिव आहेत मास्टर 40+ क्रिकेट असोसिएशन भिवंडीचे. त्यांना निश्चितच या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित केलं जात आहे. मी संभाजी पाटील यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते त्यांचा स्वागत आणि सन्मान करावा. त्यानंतर इंजिनियर संदेश भोईर यांना देखील सन्मानित केलं जाईल. संदेश भोईर इंजिनियर त्यांना देखील या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित केलं जात आहे. संदेश भोईर इंजिनियर आमच्या स्वागताचा आपण स्वीकार करावा. यानंतर सज्ज राहायचं आहे RCB हायवे दिवे अगेन्स्ट केवनी स्पोर्ट केवनी. यानंतर होणारा सामना आपण यानंतर टॉस करायचा आहे. त्यानंतर खजिनदार मास्टर 40+ क्रिकेट असोसिएशनचे विनोदजी चौधरी यांना देखील सन्मानित केलं जात आहे. विनोदजी चौधरी आपल्या निश्चितच पाहतो आपण मुख्य व्यासपीठावर हे उपस्थित आहेत आणि त्यांना देखील त्यांच्याकडून आम्हाला या स्पर्धेसाठी बॉल देखील स्पॉन्सर करण्यात आलेले आहेत. बॉल स्पॉन्सर चेंडूचे पुरस्कर्ते आणि त्यांना या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित केलं जात आहे. पवन भोईर यांच्या शुभ हस्ते. पवन भोईर आजचे भोजनदा देखील आहेत. कुंदन भोईर, पवन भोईर आणि दिनेश जोशी यांच्याकडून आज भोजनाची व्यवस्था करण्यात आलेली आहे. धन्यवाद. तर पुन्हा एकदा आपण सामन्याकडे वळणार आहोत. थँक्यू सो मच. तर यानंतर होणारा सामना RCB हायवे दिवे अगेन्स्ट केवनी स्पोर्ट केवनी. दोन्ही संघाचे संगणक आपण टॉस करता टॉस बॉक्सशी जुळायचं आहे. दोन्ही संघांना विनंती असेल RCB हायवे दिवे अगेन्स्ट केवनी स्पोर्ट केवनी. दोन्ही संघाचे संगणक आपण टॉस बॉक्सशी जुळायचं आहे. या RC पाटील फाउंडेशन हायवे दिवे संघ कर्णधार आणि केवनी स्पोर्ट्स केवनी दोन्ही संघ कर्णधार तिथे उपस्थित आहेत. टॉस केला जाईल आमच्या मान्यवरांच्या शुभ हस्ते. टॉस नाणेफेक करण्यासाठी मी विनंती करतोय. मॅच ऑन करायची आहे. जगदीश भोईर, संदेश भोईर, दत्त चौधरी साहेब आणि अनंत वाकडे साहेब या चारही मान्यवरांना विनंती करतोय आपण टॉस बॉक्स मध्ये आम्हाला जॉईन व्हायचं आहे. टॉस केला जाईल या दोन संघांमध्ये. केवनी वर्सेस हायवे दिवे असा सामना आपल्याला यानंतर बघायला मिळेल आणि त्याची नाणेफेक आमच्या प्रमुख मान्यवरांच्या शुभ हस्ते मी केली जाईल. पाहुण्यांच्या आणि दोन्ही संघ कर्णधारांच्या माहिती करता स्पेशल कॉइन बनवण्यात आलेल्या स्पर्धेसाठी. कॉइनची एक बाजू आहे मास्टर 40+ क्रिकेट असोसिएशन भिवंडी चा सिम्बॉल लोगो, मास्टर ब्लास्टर भारतरत्न सचिन तेंडुलकर यांचा फोटो आणि दुसरी बाजू आहे आयोजक संघ बादशाह 11 पिंपळघर
एकाचा नामोल्लेख आपण करायचा आहे. बादशाह एलम पिंपलकर असा कॉल तोच येतोय. नाणेफेक संपन्न झालेला आहे. नाणेफेकीचा कौल जिंकलेला आरसी पाटील फाउंडेशन हायवे दिवे संघ कर्णधाराने. मान्यवरांना विनंती करते पुनश्च एकदा आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हावं. आपलं आम्ही खूप खूप आभार व्यक्त करतोय. तर अशोक फक्त निर्णय सांगायचा आहे. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि फलंदाजीसाठी बॅटिंगसाठी आमंत्रित केलेलं आहे केवनी स्पोर्ट्स केवनी या संघाला. मी आपल्याला घेऊन जातो कॉम बॉक्समध्ये. थँक्यू. थँक्यू सो मच जयवंत पाटील. वळूया मॅचकडे. तिसऱ्या क्रमांकावर प्रचारण केलेला हा फलंदाज निलेश आता मात्र मैदानामध्ये पाहायला मिळतो, ज्याच्या बॅटमध्ये एक मोठा फटका नक्कीच पाहायला मिळाला. इथे अडव्या बॅटने चेंडूला उडवलं जातंय ऑन साइडला. चुकी होणार नाहीये. झाली इथे झेड. संपलाय निलेशचा खेळ. धावफलकावर धावा पाहायला मिळतात. 14 धावा. फार चांगला फटका याआधी देखील निलेशच्या बॅटमधनं पाहायला मिळाला. परंतु संतोष सांगून देतोय, जर तू चेंडू मारण्याचं काम करशील तर मी तुला आउट करण्याचं काम करीन. एक सुंदर चेंडू मात्र संतोषाने हाताळला गेला होता. तेवढा छान फटका निलेशच्या बॅटमध्ये देखील आला. टायमिंग देखील प्रॉपर होतं, परंतु ताकद कुठेतरी कमी पडली आणि ऑन साइड रिझनमध्ये एक चांगला झेल संपन्न केला आणि बडी मछली जाल में फस गई असं म्हणायला हरकत नाही. सुपर कॅच. नवीन फलंदाज मैदानामध्ये प्रमोद येतोय. प्रमोदकडनं भरपूर अपेक्षा असतील, कारण एक मोठं नाव आता मात्र मैदानामध्ये पाहायला मिळतोय. इथे मात्र एक क्लासिकल फटका पाहायला मिळते. क्रिकेटचा परफेक्ट फटका मानला जातो. क्षेत्ररक्षक आहेत, बनावं लागेल प्रेक्षक. चेंडू निघून जाईल कव्हर क्षेत्राच्या बाहेर. चौकारासाठी हा 4 धावा. सुंदर फटका सजवला होता फलंदाज प्रमोद यांनी. आल्या आल्या जोरदार प्रहार केला. टायमिंग फार चांगलं पाहायला मिळालं. धावफलक या चौकाराने 18 धावा धावफलकावर लागल्या गेल्या. एक क्लासिकल क्रिकेट खेळताना आता मध्ये प्रमोद पाहायला मिळतोय. पाहिलं पारखलं, संधी आहे आणि संधीचं सोनं केलं. इथे मात्र बॅकफूट पंच पाहायला मिळते. पूर्णपणे वीरेंद्र सेहवाग स्टाईलने चेंडू टटवला जातोय. पॉईंट क्षेत्रामध्ये फिल्डर आहेच तिथे उपस्थित. चुकी होणार नाहीये. एका धावेवरती समाधान म्हणावं लागेल. प्रमोद याला खाते उघड फार चांगली केली चौकाराने आणि एक सेन्सिबल क्रिकेट प्रमोदच्या माध्यमातून पाहायला मिळते. धावफलकावरती 19 धावा. 2 गोली गमावल्यानंतर कांबे संघ सेकंड इनिंग मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. आता मात्र हेमत असेल स्ट्राईकला. इथे मात्र फटका उडवलाय. डीप एक्स्ट्रा कव्हर रिझर्व क्षेत्ररक्षक आहेत. चुकी होणार नाही. अजून एक गडी बाद लागणारा 4था धक्का. थँक्यू डीजे. फार चांगला फटका इथे सजवला होता फलंदाज हेमंत याने. मात्र तेवढी सुंदर झेल आपल्याला डीप एक्स्ट्रा कव्हर रिझनमध्ये पाहायला मिळाले. चुकी झाली नाहीये. एंड ऑफ द सेकंड ओव्हर. दुसऱ्या षटकाचा खेळ संपला. धावफलकावरती 19 लागल्या गेल्या. जिंकण्याकरता आता मात्र समीकरणाचा विचार केला. 12 चेंडू 21 धावांची गरज. कंपल्सरी चेसिंग असेल. म्हणजे जर सरासरी जर आपण पाहिली प्रति षटकामागे तर 10.50 ची सरासरी इथे नक्कीच पाहायला मिळते. 10 धावा प्रत्येक षटकामागे कराव्या लागतील, कारण 12 चेंडू 21चं इक्वेशन असेल.
अगदी दुपारचा 1 वाजलेला आहे आणि चालू असलेला सामना रिचार्ज स्फूर्ती पायगाव अगेन्स्ट दोस्ती स्पोर्ट्स कांबे. सर्वप्रथम टॉस जिंकल्यानंतर दोस्ती स्पोर्ट्स सांगे सेकंड इनिंगमध्ये बॅटिंग करताना पाहायला मिळते. दुसऱ्या डावाचा खेळ चालू. 12 चेंडूमध्ये 21ची गरज. इथे मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू होता, खोदून काढला जातोय. पुन्हा एकदा चेंडू ट्रॅव्हल होईल. लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. एक धाव इथे प्रमोदनी नक्कीच घेतली. सेन्सिबल क्रिकेट आता मात्र पाहायला मिळते. सिंगल डबल जरी घेतला तरी पण थोडाफार का होईना धावफलक हलकं होईल. आता मात्र समीकरण 11 चेंडू 20 धावांचं मोठे फटके मारावे लागतील. इथे मात्र भरपूर दूरवरून चेंडूला फोर्स करण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू सरळ निघून झाला. लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या इथे एक धाव झाली आहे. दुसरीचा प्रयत्न केला जातोय. आणि सहजरित्या 2 धावा इथे घेतल्या गेल्या. बॅटची कडा लागली होती. 2 धावेने धावा लागल्या गेल्या धाव फलकावरती. 22 धावा. इथं मात्र एज लागलेली आहे. झेलची संधी होती मात्र थोडासा मिस्टेक करतो यष्टीरक्षक सचिन. झेल घेतली असती तर अजून एक गडी बाद झाला असता, परंतु तसं झालेलं नाहीये. चेंडू फिंगरला लागल्यानंतर खाली आदळला जातोय. आयुष्यमान भवाचा आशीर्वाद प्रशांतला मिळतोय. जीवदानाचा फायदा उचलेल का हा प्रश्न देखील उमटला जाईल. ऑफ ट्रॅकर चेंडू होता. लाईन इथे बघावी लागेल. यस डेफिनेटली दोन्ही हात समांतर करून पंच कळवतात. चेंडू स्क्वेअर माराय. वाईट चेंडू. डावी एसटी सोडल्यानंतर हा चेंडू पाहायला मिळतोय. अतिरिक्त एक धाव जोडली जाईल धाव फलकावरती. 23 धावा लागल्या गेल्या. इथे मात्र पुन्हा एकदा चांगल्या चेंडूची हाताळणी पाहायला मिळते. वारंवार मात्र स्ट्रगल करताना पाहायला मिळतोय प्रशांतच्या बॅटवरती व्यवस्थित चेंडू येत नाहीये. स्वतःच्या फलंदाजीमध्ये थोडासा बदल करावा लागेल, कारण तर इथून जर असाच खेळ राहिला तर कुठेतरी बॅकफुटला कांबे संघ पाहायला नक्कीच मिळेल. कारण समीकरणाचा विचार केला तर 8 चेंडू जिंकण्याकरता 17 धावांची अजूनही गरज आहे कांबे संघाला. इथनं त्या माराव्या लागतील तरच सामना जिंकला जाईल. इथे मात्र अडव्या बॅटने खेळण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न केला जातोय. पुन्हा एकदा तेच चित्र मैदानामध्ये पाहायला मिळतोय. बॅट आणि बॉलची जुळली नाहीये. चेंडू एका टप्प्यामध्ये विसावला गेला. यष्टी रक्षकाच्या हातामध्ये होतोय प्रशांत. अजून एक चेंडू डॉट. इथे देखील चेंडू फार चांगला पाहायला मिळाला. फक्त हलक्यात चेंडूला ढकलण्याचं काम केलं जातं. एक धाव इथे झाली आहे. दुसरीचा प्रयत्न केला जातोय आणि जोपर्यंत चेंडू हातामध्ये विसावला जाईल यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. इथे झाल्या 2 धावा. धावफलकावरती 25 धावा पाहायला मिळतात. अजूनही 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 6 चेंडू आणि आता मात्र जिंकण्याकरता 15 धावांची गरज. समीकरण तेवढंसं सोपं नाहीये. 6 चेंडूमध्ये 15 धाव्या कराव्या लागतील दोस्ती स्पोर्ट्स सांगेला. जर 15 धाव्या केला तर या स्पर्धेमध्ये स्थान टिकून राहील आणि जर मात्र नाही केल्या तर मात्र या स्पर्धेतलं स्थान हे गमवावं लागेल. आजच्या दिवशीतली पहिल्या फेरीतला हा पहिला शेवटचा सामना. एका बाजूला रिचार्ज स्फूर्ती पायगाव त्यांच्या अगेन्स्ट खेळण्याकरता आपल्याला दोस्ती कांबे संघ पाहायला मिळते. शेवटचं षटक हाताळण्याकरता गोलंदाज मैदानामध्ये आपल्याला रोहिदास येतोय अंतिम षटकाकरता. बघा प्रेक्षकांमध्ये प्रोफेसर शैलेश हुमणे सर तसेच हिरामन पाटील सर जे माजी ग्रामपंचायत सदस्य देखील आहेत, त्यांना मी दोन्ही मान्यवरांना विनंती करतो आपण कुठं प्रेक्षकांमध्ये असाल तर या मंचावर येऊन स्थान बनवा. आपलं हार्दिक स्वागत या स्पर्धेमध्ये. इथं चेंडू फार चांगला पाहायला मिळाला. फसवा चेंडू होता. चेंडूवरती फिंगर रोल केल्या गेल्या. थोडीशी गती कमी केली.
फसवण्याचं काम फलंदाजाला केलं. फसतो इथे प्रमोद मेहतर. होईल चेंडू डॉट. इथे देखील सेम लाईन सेम टप्पा आणि मात्र मागच्या चेंडूचं आपण ॲक्शन रिप्ले पाहतो की काय असंच वाटू लागलं. हाफ ट्रॅकर होतं, पूल करायला पाहिजे होतं, परंतु बॅट आणि बॉलची जुळणी पाहायला मिळाली नाहीये. अजून एक चेंडू बॅक टू बॅक प्रमोद डॉट होतोय. इथे मात्र खोलवर टप्प्यात चेंडू पूर्णपणे चेंडूवर छाप छोडताना गोलंदाज पाहायला मिळते. खोदून काढला जातोय चेंडू. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. सहजरित्या 2 धावा पूर्ण देखील झाल्या. आता मात्र समीकरणाचा विचार केला 3 चेंडू जिंकण्याकरता 13 धाव्यांची गरज. 3 चेंडू 13 धाव्यांची गरज कंपल्सरी माराव्या लागतील, याची देखील नोंद असू द्या. चेसिंग कंपल्सरी आहे. पुन्हा एकदा फार चांगला चेंडू पहा. यस, एज लागतोय. फलंदाज प्रमोद बॅक टू द पवलन. पाहतो आपण आजचे भोजनदाते कुंदन भोईर, पवन भोईर आणि दिनेश जोशी यांच्या माध्यमातून आज उत्तम आणि स्वादिष्ट जेवणाची सोय करण्यात आलेली आहे सर्व संघांसाठी. दरम्यान शुभ आगमन होत आहे. पंचायत समिती सदस्य भिवंडी विनोद गोपाल मुकादम साहेब यांचं शुभ आगमन होत आहे. त्यांना मी विनंती करतो आपण मंचावर येऊन स्थान बनवायचं. वेलकम 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 वेलकम, सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. दरम्यान शुभ आगमन होत आहे. विनोद गोपाल मुकादम साहेब भिवंडी पंचायत समिती सदस्य, मी आपलं खूप खूप हार्दिक स्वागत करतो बादशाह 11 मास्टर 40+ पिंपळगड संघाच्या वतीने. वेलकम. आत्ताच व्यासपीठावर शुभ आगमन झालेलं आहे पंचायत समिती भिवंडीचे सदस्य विनोद गोपाल मुकादम साहेबांचं. त्यांचं पुन्हा एकदा मी बाळ्यामा चषक 2023 मध्ये सहर्ष स्वागत करतोय. उलटा चेंडू होता, ऑन साइडला टर्न केला जातोय. या देखील या चेंडूवरती सामना संपला जातोय. विजय संपादन केलं इच्छा स्मृती पायगाव संघ. हार्ड लक MR दोस्ती. हार्ड लक टॉफ लक.